नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया। इस्रायल आणि हमासच्या संघर्षामध्ये एक लग्न अनोख्या पद्धतीने पार पडलं। या लग्नाची पार्टी झाली चक्क जिन्यावर। गाझामधल्या ॲशॉत या महापालिकेने हा व्हिडिओ शेअर केलाय। पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला केलेला होता। लग्न सुरू असतानाच सायरन वाजायला लागला आणि सगळ्यांचीच पळापळ झाली। मग या नवरा नवरीनं तिथल्याच एका जिन्यावर आसरा घेतला। सर्व बाहेरचं वातावरण सुरक्षित होईपर्यंत हे दोघं तिथंच थांबले आणि नंतर मग पुन्हा वेडिंग पार्टी सुरू झाली। या नवरा नवरीला सुरक्षित ठेवण्यासाठी तिथल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी खूप मदत केली। या कर्मचाऱ्यांनीच त्यांच्या मोबाईलवर या सगळ्याचं चित्रीकरणही केलं। हा व्हिडिओ सध्या भरपूर व्हायरल झालाय। इस्रायल आणि हमास मधल्या शस्त्रसंधीनंतर तेल अवीव मधल्या लोकांनी संमिश्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत। काहींनी या शस्त्रसंधीचं स्वागत केलंय, तर काहींच्या मते हे पाऊल खूपच लवकर उचललं गेल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। हा निर्णय स्वागतार्ह आहे, पण पुढे आधीपेक्षा परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही, त्यामुळे पुढे काय होईल याची अनेकांना चिंता आहे। तर हे पाऊल म्हणजे इस्रायलच्या रणनीतीचा अभाव स्पष्ट दाखवणारा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली आहे। या आधीच्या 3 युद्धांसारखंच हे युद्धही निर्विवादपणे आपणच जिंकल्याचा दावा काही इस्रायली नागरिक करतायत। जेरुसलेममध्ये पॅलेस्टिनी आंदोलक आणि इस्रायली पोलीस यांच्यामध्ये संघर्ष झाला। अल-अक्सा मशिदीच्या परिसरात हा संघर्ष झाला। हा परिसर ज्यू आणि मुस्लिम धर्मियांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। नेमका हिंसाचार कशामुळे झाला याचं कारण समजू शकलेलं नाही, मात्र इस्रायली पोलिसांवर तिथल्या गर्दीमधून पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला आणि मग संघर्षाला सुरुवात झाली, असं इस्रायली पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमधून दिसतंय। त्यानंतर पोलिसांनीही गोळीबार आणि अश्रुधुराचा मारा केला। त्यानंतर पोलिसांवर दगडफेकही झाली। आंदोलनकर्त्यांच्या हातात पॅलेस्टीन आणि हमासचे झेंडेही होते। ही मशीद म्हणजे हमास इस्रायल युद्धातलं एक मुख्य संघर्ष स्थळ होतं। इस्रायल आणि हमास दरम्यानच्या शस्त्रसंधीनंतर जेरुसलेमच्या अल-अक्सा मशिदीत शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी मुस्लिम धर्मियांनी मोठी गर्दी केलेली होती। हिंसाचार थांबल्याच्या आनंदाप्रित्यर्थ अनेकांनी मिठाई सुद्धा वाटली। आम्हाला गाझातले रहिवासी आणि तरुणांचा अभिमान वाटतो। आम्ही कायमच विजयी राहणार आहोत, अशी प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केली। मात्र प्रार्थना संपताच पॅलेस्टिनी आंदोलक आणि इस्रायली पोलिसांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळला। हा परिसर ज्यू धर्मियांसाठी टेम्पल माउंट म्हणून ओळखला जातो। शस्त्रसंधीनंतर आता वेगळं वास्तव निर्माण करायला हवं, असं इस्रायलचे संरक्षण मंत्री बेनी गांट्झ यांनी म्हटलेलं आहे। आता लष्करी मोहीम समाप्त झालेली आहे आणि राजकीय कृतीची गरज आहे। दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी आणि मवाळ गटांना प्रोत्साहन देण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज असल्याचं ते म्हणाले। इस्रायलच्या संरक्षण विभागाचे प्रमुख अविव कोचावी हे देखील त्यांच्या सोबत होते। गाझावर केलेल्या हवाई हल्ल्याचं त्यांनी समर्थनही केलं। हमासनं जेरुसलेमवर रॉकेट हल्ला करून या संघर्षाला सुरुवात केल्याचंही त्यांनी म्हटलं। शस्त्रसंधीनंतर सुद्धा इस्रायल पोलीस आणि पॅलेस्टीनच्या काही गटांमध्ये संघर्ष होताना दिसतोय। वेस्ट बँक मधल्या हेब्रॉन शहरात इस्रायली सुरक्षा दल आणि पॅलेस्टिनी आंदोलकांमध्ये संघर्ष झाला। शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर हा संघर्ष झाला। सुरक्षा दलांनी हातबॉम्ब आणि अश्रुधूर सोडून या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं। शस्त्रसंधीनंतर सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलनं सुरूच आहेत। हेब्रॉनमध्ये निघालेल्या मोर्चात सुद्धा हजारो जण सहभागी झाले होते। हमास आणि इस्रायलमधल्या शस्त्रसंधीनंतर आता जॉर्डनमधल्या मृत समुद्राच्या किनाऱ्याजवळ हजारो नागरिक एकत्र जमले होते। शस्त्रसंधी झाल्याबद्दल त्यांनी जल्लोष केला। जवळपास 6,000हून अधिक लोकांनी पॅलेस्टीन आणि जॉर्डनचे झेंडे फडकावत आनंद व्यक्त केला। मुस्लिम ब्रदरहूडनं ही रॅली आयोजित केली होती। ही शस्त्रसंधी म्हणजे हमासचा विजय असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी दिली। रॅली दरम्यान गोंधळ होऊ नये यासाठी शेकडो पोलीस तैनात करण्यात आलेले होते।
इस्रायल आणि हमासमधल्या शस्त्रसंधीनंतर पॅलेस्टाईनला पाठिंबा म्हणून अफगाणिस्तानमध्ये ठिकठिकाणी आंदोलनं झाली। काबूलमध्ये गाझामधल्या पॅलेस्टिनींना पाठिंबा म्हणून रॅली काढण्यात आली, घोषणा देण्यात आल्या। या रॅलीमध्ये जवळपास 500 जण सहभागी झाले होते। अफगाणिस्तान कायम पॅलेस्टिनींसोबत आहे आणि गाझामधली ही शस्त्रसंधी दीर्घकाळ अशीच राहू दे अशी अपेक्षा यावेळेला अनेक आंदोलकांनी व्यक्त केली आहे। हिंसाचारामुळे गाझामध्ये झालेला प्रचंड नुकसान आणि जीवितहानीबद्दल आंदोलकांनी दुःख व्यक्त केलंय। थायलंडमध्ये आता कोरोनाचे रुग्ण ओळखण्यासाठी श्वानांची मदत घेतली जाणार आहे। एंजल, बॉबी आणि ब्रावो या श्वानांना यासाठी प्रशिक्षण दिलं गेलंय। थायलंडमध्ये दाटीवाटीच्या झोपडपट्ट्या आणि मोठमोठ्या मार्केट्समधनं जास्त संक्रमण होत असल्याचं समोर आलेलं आहे, त्यामुळे रुग्णसंख्येतही प्रचंड वाढ झालेली आहे। कोरोना बाधितांना शोधण्यासाठी नेमण्यात आलेल्या या श्वानांमुळे अनेकांचे जीव वाचवण्यास मदतच होईल असा विश्वास संशोधक आणि प्राणीतज्ञांनी व्यक्त केला आहे। कोविड बाधित रुग्णांच्या घामाच्या वासातून रुग्ण ओळखण्याचं प्रशिक्षण 6 श्वानांना दिलं गेलंय। आतापर्यंत याचा सकारात्मक परिणाम झाल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे। प्रशिक्षणादरम्यान या श्वानांना कोरोना बाधित रुग्णाच्या घामाचं सॅम्पल वास घेण्यासाठी दिलं गेलं होतं। पॉझिटिव्ह रुग्णापाशी हे श्वान थांबून वास घेत उभे राहिले, मात्र निगेटिव्ह रुग्णांच्या सॅम्पलपासून लगेचच दूर केले। रशियातल्या सेंट पीटर्सबर्ग इथं सांस्कृतिक केंद्राचं कोरोना केंद्रात रूपांतर केलं गेलं आहे। रशियातली कोरोना रुग्णसंख्या वाढतीये आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेलेला आहे। लसीकरणाचा वेगही रशियामध्ये अत्यंत संथ आहे। गेल्या वर्षी हे केंद्र सुरू होतं, मात्र रुग्णसंख्या कमी झाल्यानं ते बंद करण्यात आलेलं होतं। आता शहरातील फक्त 19.6% हॉस्पिटल बेड्सच रुग्णांसाठी रिकामे आहेत। जास्त बेड्स उपलब्ध होण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आलंय। सेंट पीटर्सबर्गमध्ये येत्या काही दिवसात युरो फुटबॉल चॅम्पियनशिप आणि सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल इकॉनॉमिक फोरमचंही आयोजन करण्यात आलेलं आहे, मात्र त्यापूर्वीच रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं खबरदारी घेतली जाते। रशियामध्ये आतापर्यंत फक्त 10% लोकांचंच लसीकरण झालेलं आहे। पेरुवियन आणि बोलिव्हियन्सच्या अधिकाऱ्यांनी अँडियन प्रदेशात असलेल्या आयमारा प्रदेशातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार असल्याचं सांगितलंय। देसा गार्ड्रो या आंतरराष्ट्रीय पुलावर नागरिकांनी लस घेण्यासाठी अक्षरशः रांगा लावलेल्या होत्या। बोलिव्हिया, पेरू आणि चिली या प्रदेशात 30 लाखांहून अधिक नागरिक राहतात। इटलीमधल्या रोममध्ये ग्लोबल हेल्थ समिट पार पडलं आणि या समिट दरम्यान कोरोना काळात वाढलेली श्रीमंत आणि गरीब देशांमधली दरी दूर करण्यासाठी फार्मा कंपन्यांनी 1.3 मिलियन लसीचे डोस मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना पुरवणं कबूल केलेलं आहे। युरोपियन युनियननं देखील या अशा देशांना 100 मिलियन लसीचे डोस पुरवण्याचं ठरवलंय। इटालियन पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी युरोपमधल्या 20 देशांच्या प्रतिनिधींना या कठीण काळात इतर देशांना साथ देण्याचं आवाहन केलंय। फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन आणि बायोएनटेक या फार्मा कंपन्यांनी सुद्धा मदतीचा हात पुढे करत लस पुरवण्याचं मान्य केलंय। एल सल्वाडोरला 5 लाख चीनी बनावटीच्या कोरोना लसी पोहोचवल्या गेलेल्या आहेत। एल सल्वाडोरच्या संचार सचिव नायाब बुकेले यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। एल सल्वाडोरच्या राजदूतांनी चीनची प्रशंसा करत कौतुक करत चीन हा कायम एल सल्वाडोरच्या मदतीला संकट काळात धावून आल्याचं म्हटलंय। अल्जेरियामध्ये पुढील महिन्यात निवडणुका होऊ घातल्यात। या निवडणुकांसाठीच्या प्रचाराला आता उमेदवारांनी सुरुवात केलेली आहे। अल्जेरियात होऊ घातलेली ही निवडणूक एका नव्या पारदर्शक अशा प्रक्रियेद्वारे पार पडणार आहे। ही प्रक्रिया भ्रष्टाचार मुक्त असेल आणि मतदारांना मुक्तपणे मत देण्यास सहाय्य करणारी असेल असं सांगितलं जात आहे। अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष अब्देल माजिद तेब्यून यांच्या नवा अल्जेरिया या धोरणाशी सुसंगत अशी ही निवडणूक असेल। कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना केल्यानंतर आता अर्जेंटिनामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं गंभीर रूप धारण केलंय। गेल्या वर्षी जगातील सर्वाधिक लॉकडाऊन पाळणाऱ्या देशांमध्ये अर्जेंटिनाचा समावेश होता। यंदा मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेला सामोरं जाताना मोठ्या कालावधीसाठी लॉकडाऊनला अर्जेंटिनाचे नागरिक सामोरं जाण्याची शक्यता आहे।
गुरुवारपासून अर्जेंटिनामध्ये अल्बर्टो फर्नांडेज यांच्या सरकारनं कठोर निर्बंध लागू केले गेलेले आहेत। अर्जेंटिनामध्ये सोमवारपासून कोरोना बाधितांचा हा आकडा 35,000च्या वर आहे। त्याचबरोबर कोरोना मृत्यूंचं प्रमाणही वाढलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर सरकारला निर्बंध आणखी कठोर करावे लागले। मालीमधल्या एका महिलेनं जन्म दिलेल्या 9 बाळांची मोरोक्कोमध्ये काळजीपूर्वक देखरेख करण्यात येते। त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे। माली सरकारनं या महिलेला विशेष काळजी घेण्यासाठी मोरोक्कोमध्ये दाखल केलं गेलं होतं। या बाळांमध्ये 5 मुली आहेत तर 4 मुलं आहेत। जन्माच्या वेळेला या मुलांचं वजन अर्धा ते 1 किलो होतं। यापूर्वी 1970 साली अशीच 9 बाळं एकाच वेळेला जन्माला आलेली होती। मात्र काही दिवसातच यापैकी काहींचा मृत्यू देखील झाला होता। मात्र या बाळांची प्रचंड काळजी घेत असल्याचं मोरोक्कोमधल्या डॉक्टरांनी म्हटलंय। हे खूप मोठं आव्हान असल्याचंही त्यांनी सांगितलं। मात्र आम्ही सकारात्मकपणे आमचं काम करत असल्याचंही डॉक्टर म्हणाले। दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन शुक्रवारी दुपारी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल झाले होते। उत्तर कोरियाच्या अणु कार्यक्रमाला आवर घालण्यासाठी नवं धोरण ठरवण्यासंदर्भात मून आणि बायडन यांच्यात चर्चा पार पडतेय। अमेरिकेसाठी सुद्धा हा महत्त्वाचा एक परराष्ट्र धोरण मुद्दा आहे। बायडन यांच्या भूमिकेवर या दोन्ही देशांमधल्या अनेक परराष्ट्र भूमिका अवलंबून आहेत। कोरियन युद्धातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 93 वर्षीय सेवानिवृत्त कर्नल रॅल्फ पॉकेट यांचा सन्मान केलाय। राष्ट्रपती पदक देऊन त्यांना गौरवण्यात आलं। या सोहळ्यात दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन उपस्थित होते। मून जे इन यांनी या सोहळ्याआधी व्हाईट हाऊसमध्ये पार पडलेल्या समारंभालाही हजेरी लावलेली होती। अल्जेरियातलं शहर बेजियामध्ये आंदोलनकर्त्यांनी 12 जूनला होणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचं म्हटलेलं आहे। निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांनी आपापले जाहीरनामे घोषित केलेत। अल्जेरियाचे राष्ट्राध्यक्ष अब्देल मजीद टेब्यून यांनी नवीन अल्जेरिया या धोरणाखाली नागरिकांसाठी अनेक आश्वासनं जाहीर केलेली आहेत। यामध्ये भ्रष्टाचारमुक्त अल्जेरियाचं देखील आश्वासन आहे। बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम नागरिक रस्त्यावर उतरले होते। शुक्रवारी हे आंदोलन झालं। त्यावेळेला इस्रायलच्या मोहिमेचा निषेध झाला। गाझामधल्या पॅलेस्टिनियन नागरिकांविरोधात सुरू असलेल्या इस्रायलच्या कारवाईचा, हवाई हल्ल्यांचा रस्त्यावर उतरत या नागरिकांनी निषेध केला। जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये इतरही काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया। 65व्या युरोव्हिजन स्पर्धेत अंतिम स्पर्धेच्या तयारीसाठी नेदरलँड्समध्ये रॅपर फ्लो रिडाचं सादरीकरण सॅन मरिनो शहराला प्रोत्साहन देणारं ठरलं। सेनहितसह अँड्रेनलीला गाणं त्यानं सादर केलं। यावेळेला कोरोना निगेटिव्ह असलेल्या चाहत्यांनाच प्रवेश दिला गेला होता। तब्बल 3,500 प्रेक्षक यावेळेला उपस्थित होते। शनिवारी युरोव्हिजन स्पर्धेची अंतिम फेरी पार पडतीये। 2019 नंतर कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकलेली नव्हती। अंतिम फेरीत फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आणि यूके या 2 उपांत्य सामन्यांमधील 20 राष्ट्र तसंच यजमान नेदरलँड्स यांचा समावेश आहे। कर्नल पामेला ए मेलरॉय यांनी वॉशिंग्टनमधील वाणिज्य, विज्ञान आणि परिवहन समितीच्या सिनेट समितीसमोर गुरुवारी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। मेलॉय यांना नासाच्या उपप्रशासक म्हणून काम करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी उमेदवारी दिलेली होती। स्पेस शटलसाठी कमांड देणाऱ्या 2 महिलांपैकी त्या एक आहेत। मेलरॉय यांनी असेंब्ली मिशनसाठी 38हून जास्त दिवस अंतराळात घालवले, मुख्यतः आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन तयार करण्यासाठी। ब्रिटिश प्राणी संग्रहालयातील कर्मचारी सध्या एका दुर्मिळ लेमर
पिल्लाचा जन्म साजरा करताय। छोट्या लाल बेलिड लेमरचा जन्म आयना आणि फ्रिज या चेस्टर प्राणी संग्रहालयात झालेला होता आणि त्याचं वजन 70 ग्रॅम होतं। लेमर हा मूळ केवळ मादागास्कर बेटावर आढळणारा दुर्मिळ असा प्राणी आहे। खास करून रेड बेलिड लेमर सध्या नामशेष होणाऱ्या प्राण्यांच्या यादीमध्ये आहे। टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणारी खेळाडू एलिस विलियम्स आणि तिचा प्रियकर कोडी मोर आपल्या मित्रांसह लास वेगसमध्ये हार्वेस्ट फेस्टिवलमध्ये सहभागी झाले होते। विलियम्स आणि मूर संगीत कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी मूरचा भाऊ स्टीफन पॅडॉककडे आल्डिनमध्ये गेले असता तिथे एक भयंकर घटना घडली। पॅडॉकनं एका उंच कसिनो हॉटेलमधून जमावावर गोळीबार केला। त्यात 58 जण ठार झालेत आणि शेकडो लोक जखमी झाले। आणि या सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।